राज्य शासनाने साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री बंधनकारक केली। मात्र साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री करणं किचकट प्रक्रिया असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स आणि सीड्स असोसिएशनच्या वतीने आज राज्यातील बियाणे विक्रेत्यांनी एक दिवसीय बियाणे विक्री बंद ठेवून लक्ष वेधलेले। पेरणीचा हंगाम हा 8 ते 10 दिवसाचा असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे वेळेत मिळण्यास अडचणी येणार असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील प्रमुख बाजार समिती दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरू झाल्या, तर कांद्याच्या भावात ही किरकोळ सुधारणा झाली आहे। बाजार समितीमध्ये कांद्याला 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता, मात्र आता 850 ते 900 रुपये सरासरी बाजार भाव मिळतोय। वाशिमच्या शेलू बाजार उपकृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी गर्दी पाहायला मिळाली। शेतकऱ्यांचं रब्बीच्या बियाणं आणि खत खरेदीसाठी आर्थिक नियोजन सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले। बाजारात शेतकऱ्यांसह वाहनांचीही गर्दी दिसून आली। जालना जिल्ह्यात 2 दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कपाशी पिकांचं अतोनात नुकसान झाले। कपाशी जमिनीवर आडवी झाली असून पहिल्याच वेचणीचा कापूस कालवंडलाय। नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। जाफराबाद, जालना, भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। आठवडाभरातील पावसाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यावर पुन्हा आभाळ कोसळले। 19 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 48,324 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। जालन्यातील पारत भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला। या पावसामुळे सोंगणी करण्यात आलेला मका पूर्णपणे भिजून गेला, यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला। कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले। शेतात कापून ठेवलेलं पीक पूर्णपणे भिजून गेले। दरम्यान सरकारने नुकसानीची गंभीर दखल घेऊन सरसकट पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटलांनी केली।